आज आपण रिसर्च डेव्हलपमेंट प्रायव्हेट लिमिटेडच्या नेक्स्ट सेशनमध्ये एंट्री करत आहोत. तरी आपण आज एक दुसऱ्या खात्याविषयी थोडीशी माहिती घेणार आहोत. त्याचं नाव आहे 05234. 05234 हे NPK. तर आपण याचं कॅल्क्युलेशन करू की ॲक्च्युअल नायट्रोजनचं कंटेंट किती असतं, फॉस्फरसचं कंटेंट किती असतं 05234 मध्ये, आणि पोटॅशियमचं कंटेंट किती असतं, ॲक्च्युअल किती असतं. तर बघू आता याचं 05234चं केमिकल नाव आहे मोनोपोटॅशियम फॉस्फेट. मोनोपोटॅशियम फॉस्फेट म्हणजे काय, KOP आपण स्ट्रक्चर काढले. याचा मॉलिक्युलर फॉर्म्युला राहील KH2PO4 आणि याचं मॉलिक्युलर वेट आहे 136. मॉलिक्युलर वेट किती आहे 136. पोटॅशियमचं मॉलिक्युलर वेट किती आहे 39 आणि फॉस्फरसचं मॉलिक्युलर वेट किती आहे 30.97. हे आपण कालच पाहिलं होतं. तर आपण आता फॉस्फरस NPK मधून सुरुवात करू. फॉस्फरस पासून. तर फॉस्फरसचं ॲक्च्युअल कंटेंट किती आहे, फॉस्फरस इज इक्वल टू मॉलिक्युलर वेट ऑफ फॉस्फरस किती आहे 30.97. 30.97 टोटल मॉलिक्युलर वेट ऑफ मोनोपोटॅशियम फॉस्फेट किती आहे 136. याचं जर कॅल्क्युलेशन केलं, तुम्ही पण करून बघू शकता कॅल्क्युलेटरमध्ये. तर याचं जर कॅल्क्युलेशन केलं आपण तर ते उत्तर येईल तुम्हाला 0.22. त्याला पर्सेंटमध्ये जर करायचं म्हणलं आपल्याला तर काय करावं लागेल, मल्टिप्लाय बाय 100 करावं लागेल. म्हणजे 0.22 मल्टिप्लाय बाय 100 इज इक्वल टू 22%. ओके. आणि दुसरा एलिमेंट करू आता आपण. फॉस्फरस झालं, फॉस्फरसचं कंटेंट झालं. तर आपण पोटॅशियमचं कॅल्क्युलेशन करू. तर पोटॅशियमचं मॉलिक्युलर वेट आहे 39 डिवायडेड बाय टोटल मॉलिक्युलर वेट 136 इज इक्वल टू. याचं जर कॅल्क्युलेशन केलं आपण, तुम्ही करून बघू शकता कॅल्क्युलेशन. तर त्याचं कॅल्क्युलेशन येतं 0.28. तर आपल्याला पर्सेंटमध्ये काढायचं म्हणून मी काय करणार, याला 100 गुणणार. तर त्याचं उत्तर येईल 28%. तर आपल्याला मार्केटमध्ये 05234 या नावाने खत विक्री होते. कुठल्या नावाने 05234. त्याचं केमिकल नाव आहे मोनोपोटॅशियम फॉस्फेट. तर ॲक्च्युअल आपण कॅल्क्युलेशन केल्यानंतर त्याचं नायट्रोजन, फॉस्फरस आणि पोटॅशियम, तर त्याचं कॅल्क्युलेशन केलं तर आपल्याला उत्तर किती आलेलं आहे, फॉस्फरसचं कंटेंट 22%. म्हणजे नायट्रोजन तर 0 असतो, त्यामुळे नायट्रोजन आपण कॅल्क्युलेशनमध्ये घेतलाच नाही. नायट्रोजन 0, फॉस्फरस 22% आणि पोटॅशियमचं कॅल्क्युलेशन आलं 28%. तर 28. तर ॲक्च्युअल कॅल्क्युलेशननुसार जे काही आयनिक फॉर्ममधले फॉस्फरस हा असेल जो प्लांटला अवेलेबल होतो, किंवा पोटॅशियम जे काही अवेलेबल होतो आयनिक फॉर्ममधला, तर आपल्याला किती कॅल्क्युलेशननुसार किती आलं आहे तर 0, 22, 28. तर
त्याचं पिढ्याने पिढ्या चालत आलेलं रूढी परंपरानुसार जे काही चालत आलेले आहे तर त्याला आपण काय म्हणतो 05234. तर ते 05234 नसून ते 02228 आहे. तर ॲक्च्युअल जे आपल्याला लागतं एलिमेंट लागतो कुठला पोटॅशियम प्लांटला, दुसरा कुठला लागतो आपल्याला फॉस्फरस. तर मग हे जे कॅल्क्युलेशन आहे ॲक्च्युअल एलिमेंटचंच कॅल्क्युलेशन होणं गरजेचं असतं. त्यानुसार आपलं उत्तर येत आहे 02228. जर अशा काही भरपूर अशा काही त्रुटी असतील लोकांसमोर येणं, लोकांचे कन्फ्युजन दूर होणं, हे खूप पूर्वीपासून माझा जन्म झाला 1982 साली, त्याच्या अगोदरपासून मी ही खतं ऐकतो आहे की 05234. त्याच्यानंतर जे पण काल आपण बघितलं 1261 झालं, तर ते कॅल्क्युलेशन्स आहेत ते खूप पूर्वीपासून आहेत. हे खूप पूर्वीच्या लोकांनी केलेले आहेत कॅल्क्युलेशन्स. तर आपल्याला त्याच्यामध्ये मॉडिफिकेशन्स करण्याची आवश्यकता वाटते असं मला वाटतं. तर पहा पटलं तर त्याचं कॅल्क्युलेशन करून बघा तुम्ही. ॲक्च्युअल कंटेंट किती असतो तो नायट्रोजनचा, फॉस्फरसचा आणि पोटॅशियमचा. तर उत्तर येतं 02228 येतं. 02228. थँक्यू व्हेरी मच आपला वेळ दिल्याबद्दल धन्यवाद.